नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या नदीमध्ये माजुली हे सर्वात मोठे बेट आहे? खालीलपैकी कोणत्या नदीमध्ये माजुली हे सर्वात मोठे बेट आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? भारताची स्थानिक वेळ ही ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 5.5 तास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 कावरत्ती ही खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावरत्ती ही खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 जिम कॉर्बेट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधले अभयारण्य आहे? जिम कॉर्बेट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधले अभयारण्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे? इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निकोबार बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? भारताचा सर्वाधिक भूभाग हा खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणते टोक आहे? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक खालीलपैकी कोणते टोक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कन्याकुमारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 टिहरी हे भगीरथी नदीवरील धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टिहरी हे भगीरथी नदीवरील धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 कलिंग प्रदेश हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोटा हे औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 राजा रविवर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रविवर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्रकला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानस सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 शेतकऱ्यांना मुद्रा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? शेतकऱ्यांना मुद्रा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विंध्य पर्वत हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अविशिष्ट पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामधील 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामधील 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची जबाबदारी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नौदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ईशान्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? ईशान्य मोसमी वारे हे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा हा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा हा नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ड्युरॅन्ड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये सीमारेषा दर्शवते? ड्युरॅन्ड रेषा ही खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये सीमारेषा दर्शवते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान अफगाणिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य नाही ते.